राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाट परिसरात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. घाट उतरत असताना अनियंत्रित झालेल्या एका ट्रकने समोर चाललेल्या स्कॉर्पिओ वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. धडकेनंतर ट्रक काही अंतर पुढे जाऊन रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात स्कॉर्पिओ मधील तिघांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र स्कॉर्पिओ वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ते पूर्णतः मोडकळीस झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार RJ59 UC 7007 क्रमांकाच्या स्कॉर्पिओमधून भोलाराम यादव, सुरेश चौधरी व कैलास यादव हे तिघे राजस्थानमधील जयपूर येथून कामानिमित्त औरंगाबादकडे प्रवास करत होते. दरम्यान हिमाचल प्रदेशहून बेंगळुरूकडे जाणारा RJ14 GN 0042 क्रमांकाच्या ट्रक बिजासन घाटातील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढील स्कॉर्पिओवर आदळला. अपघाताची माहिती मिळताच बिजासन पोलीस चौकीचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. जखमींना प्राथमिक उपचार देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान बिजासन घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा परिसर अपघात प्रवण ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. घाट उतरताना वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून विशेष दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बिजासनहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज.